भरत शेठ किंवा सगळ्यांना कल्पना आहे की गरिबांचं नेतृत्व आहे आणि भरत शेठ असलं काय कृत्य अघोरी कृत्य वगैरे करणार नाहीये। सर्वसामान्य लोक त्यांच्याकडे येत असतात। गावाकडची प्रथा आहे, सकाळी उठल्यानंतर टॉवेल लावून येणाऱ्या लोकांना आपण सामोरे जाणं, त्यांना भेटणं हे त्यांचं नेहमीच काम त्या ठिकाणी असतं। त्यांच्या घरी गेला तर तुमच्या लक्षात येईल की भरत शेठकडे अनेक लोक येत असतात, साधू संत सगळे त्यांच्याकडे येत असतात। त्यामुळे येणारे लोक तिथे बसले असतील, त्यांनी अशा पद्धतीने कोणतं त्या ठिकाणी फोटो काढला असेल। मला सांगा, जर भरत शेठना जर अघोरी विद्या करायची असती तर त्यांनी व्हिडिओ कशाला काढून दिला असता? भरत शेठ असले काय कृत्य करणारे नाहीयेत। भरत शेठ हे वंदनीय बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत। भरत शेठ जनतेतला नेता आहे, जनतेतला माणूस आहे। त्यामुळे त्यांना असले काय कृत्य करायचे आणि हे सगळं कृत्य ज्यांनी ते काय पाठवलेलं आहे, काय नाव घेतलं तुम्ही त्याचं? सुनील तटकरे नाही हो, सूरज सूरज चव्हाण। कोण आहे सूरज चव्हाण? त्याचं नाव पण आम्ही पण घेत नाही। बिनाकली माणूस आहे तो। त्याला हे चढवण्याचं काम सुनील तटकरे करत असतो। हे पाठव ते पाठव। सुनील तटकरेचं बरेच काही पाठवू शकतो आम्ही, पाठवायचं म्हटलं तर। पण आम्ही संस्कारी आहोत, तिन्ही आमदार। आम्ही असले काय कृत्य करत बसणार नाही। आम्ही अघोरी विद्या वगैरे करणारा भरत शेठ नाहीये। भरत शेठ आमचा सोज्वल नेतृत्व आहे आणि गोरगरिबांचा नेता आहे। त्यामुळे भरत शेठ बाबतीत हे सगळ्या गोष्टी करताना तटकरेंनी 4 वेळा विचार करावा। आमदार साहेब, आता शिवसेनेची जिल्हा कार्यकारिणी आता संपन्न झाली। आपलं भाषण हे सर्वांनाच प्रभावित करणार होतं, आक्रमक होतं। नेमका श्रीवर्धनच्या बाबतीत जो मुद्दा उपस्थित केला तो काय केला हे माध्यमांना ऐकायचं आहे। नाही, नक्कीच। आता जरी राज्यामध्ये जरी शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी अशी जरी त्या ठिकाणी युती असली तरी आगामी ज्या पद्धतीची निवडणूक, विधानसभेच्या निवडणूक आपण साऱ्यांनी पाहिला की कशा पद्धतीने तटकरेंनी या मतदारसंघामध्ये शिवसेनेची या ठिकाणी अलायन्स असताना सुद्धा आमची सीट पाडण्याचा प्रयत्न केला, भरत शेठची सीट पाडण्याचा प्रयत्न केला, महेंद्र दलवींची सीट पाडण्याचा अलिबागला प्रयत्न केला। त्यामुळे आगामी निवडणुका ज्या होतील त्या राष्ट्रवादीच्या विरोधात आम्ही त्या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये लढणार आहोत। ही आमची ठाम भूमिका संपूर्ण तिन्ही आमदारांची या ठिकाणी जिल्ह्यामध्ये आहे। आणि म्हणून मी आता जसं रायगडमध्ये आज शिवसेनेचे 3 आमदार आहेत, भारतीय जनता पार्टीचे 3 आमदार आहेत, आमची इच्छा आहे की पुढच्या वेळेला शिवसेनेचे 4 आमदार त्या ठिकाणी झाले पाहिजेत शिवसेनेचे। आणि जी का श्रीवर्धनची राष्ट्रवादीची जागा आहे, राष्ट्रवादी जिल्ह्यातून हद्दपार झाली पाहिजे। अशा पद्धतीचं काम आम्ही संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी करणार आहोत। ज्या पद्धतीचं कृत्य महायुतीमध्ये राहून तटकरेंनी केलेलं आहे, त्यांना तसं आम्ही उत्तर त्या ठिकाणी पुढील निवडणुकामध्ये नक्कीच त्यांना त्या ठिकाणी मिळेल।